शनिवारचा वीकेंड बेतला जीवावर. कोकणच्या समुद्रात पैठण तालुक्यातील 5 मित्र वाहून गेले. संपूर्ण परिसरात खळबळ. सविस्तर माहिती अशी की रत्नागिरीच्या किनारपट्टीवरून या घरीची अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. वीकेंड साजरा करण्यासाठी कोकणात गेलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटकांवर काळानं भीषण घाला घातलाय. प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील अथांग समुद्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 तरुण बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हे सर्व तरुण पैठण तालुक्यातील बिडकीन येथील रहिवासी असून या बातमीमुळे संपूर्ण बिडकीन परिसरावर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर तीव्र शोककळा पसरली आहे. आनंदाचा प्रवास एका क्षणात आक्रोशात बदलेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आज शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी सकाळी बिडकीन येथून तब्बल 19 पर्यटकांचा एक ग्रुप कोकणातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गणपतीपुळे येथे पोहोचला होता. प्रवास सुखाचा होता, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. सकाळी ठीक 10 वाजण्याच्या सुमारास समुद्राची गाज ऐकून या ग्रुपमधील काही तरुणांचा पाय पाण्यासाठी शिवशिवला आणि ते समुद्रात उतरले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 8 तरुण समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र याच वेळी समुद्राला आलेली मोठी भरती आणि पाण्याच्या खोलीचा योग्य अंदाज न आल्यामुळे हे 8ही जण महाकाय लाटांच्या विळख्यात सापडले आणि बुडू लागले. तरुणांचा आरडाओरडा ऐकताच संपूर्ण किनाऱ्यावर एकच खळबळ उडाली. पर्यटक पाण्यात बुडत असल्याचं पाहताच स्थानिक जीवरक्षक आणि किनाऱ्यावरील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता तातडीनं समुद्रात उड्या घेतल्या. स्थानिक बचाव पथकानं युद्धपातळीवर शोध मोहीम राबवून 8 पैकी 3 पर्यटकांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढलं. या 3 जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं असून त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. मात्र दुर्दैवानं निसर्गाच्या रौद्र रूपापुढे मानवानं नांगी टाकली आणि उर्वरित 5 तरुण अथांग पाण्यात बेपत्ता झाले. या भीषण दुर्घटनेत समुद्राच्या पाशवी लाटांनी ज्या 5 तरुणांना आपल्या कचाट्यात ओढलं त्या निष्पाप तरुणांची नावे आता समोर आली आहेत. बिडकीनचे हे 5ही हिरे अद्याप बेपत्ता असून त्यांचे कुटुंबीय सध्या आक्रोशात आहेत. बुडालेल्या तरुणांची अधिकृत नावे: आदित्य संतोष राऊत, वय 22 वर्ष, अनिकेत बंडू हिवराळे, वय 20 वर्ष, आनंद राजू नरवडे, वय 20 वर्ष, प्रेम दीपक आदमाने, वय 19 वर्ष, यश रामेश्वर कांबळे, वय 19 वर्ष. या 5ही तरुणांच्या मित्रांचं आणि नातेवाईकांचे फोटो पाहून आज प्रत्येक संवेदनशील मनाचा थरकाप उडत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह स्थानिक प्रशासन आणि किनारपट्टीवरील पोलीस यंत्रणा तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या स्थानिक कोळी बांधव, जीवरक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या बोटींच्या साहाय्यानं समुद्रात या 5ही तरुणांचा कसून शोध घेतला जात आहे. शोधकार्य जोमानं सुरू असून सर्व यंत्रणा अलर्टवर आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे. आज गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान 19 छत्रपती संभाजीनगरचे बिडकीनचे काही मुलं ते समुद्रामध्ये पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले असतात. त्यातील 5 जण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. सध्या कोस्टगार्ड आणि इतर मच्छीमार बांधवांच्या बोटींनी त्यांचा शोध सध्या सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल आहे. DSP नितीन बगाटे आणि आमची पूर्ण टीम या कार्यासाठी लागलेली आहे. बाकी मुलांना वाचवण्यात यश आलेलं आहे. बाकी 14 मुलं इथे सुखरूप आहेत. जे मध्ये मुले गेलेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे ते असे की आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे, आनंद नरवडे, प्रेम आदमाने, यश कांबळे हे 5 मुलं समुद्रामध्ये गेलेले आहेत वाहून. त्यांचा शोध सध्या सुरू आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहे. कोकणच्या सुंदर किनाऱ्यावर पर्यटनाचा निखळ आनंद घेण्यासाठी गेलेल्या या तरुणांवर काळानं घातलेला हा घाला अत्यंत क्लेशदायक आहे. बिडकीन गावानं आपले 5 तरुण सुपुत्र गमावले आहेत. RBM न्यूज,
महाराष्ट्रतर्फे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांना हात जोडून विनंती करतो की जेव्हा आपण समुद्रात जाता तेव्हा निसर्गाला आव्हान देऊ नका. ओहोटी, भरती आणि स्थानिक प्रशासनानं लावलेले धोक्याचे फलक याकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊन जाऊ शकते. RBM न्यूज, महाराष्ट्र. आवाज आपल्या हक्काचा. RBM न्यूज, महाराष्ट्राचा विश्वास. सत्य पोहोचवी घराघरात खास. आवाज आपल्या हक्काचा. आवाज आपल्या